लोकार्पण केलेल्या गृह प्रकल्पाची पंतप्रधान मोदींनी केली पाहणी। अधिकाऱ्यांकडून घरात दिलेल्या सुविधांची घेतली माहिती। मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी आझाद मैदानात अद्याप परवानगी नाही। 20 जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी याकरता मराठा आणि ओबीसी समाजाकडून पोलिसांशी पत्रव्यवहार सुरू। काल 10 तास झाडाझडती झाल्यावर राजन साळवी यांना एसीबीची पुन्हा एकदा नोटीस। थोरले बंधूंसह सोमवारी रत्नागिरी इथल्या कार्यालयात हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख। राजन साळवी यांची एसीबी चौकशीनंतर रत्नागिरी शहरात काही ठिकाणी बॅनरबाजी। बॅनरवर कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष असा उल्लेख। सरकार सांगत असलेल्या कुणबी नोंदी फसव्या। मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी, संसदेत जावावी। प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला। उपोषण सोडायला आलेले मंत्री कुठे आहेत? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। मराठा आरक्षण प्रश्नी शिंदे फडणवीस पवारांनी लक्ष घालावं, जरांगेंचं आवाहन करूनही लक्ष घालणार नसाल तर आम्ही मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। नंदुरबारमधून जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्याकरता हजारो बांधव मुंबईकडे उद्या कूच करणार। नंदुरबार सकल मराठा समाजाचा निर्णय, तर उद्या भव्य रॅली काढत मुंबईच्या दिशेने निघणार। रामहरी मेटे यांची किल्ले रायगडावर जय शिवसंग्राम संघटनेची घोषणा। अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाकरता पाठपुरावा करणार। मराठा आंदोलनातही सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणा। अमरावतीत वाढीव मालमत्ता कराविरोधात काँग्रेस आक्रमक। अमरावती महानगरपालिकेच्या 5ही झोन कार्यालयावर काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन। महानगरपालिकेविरोधात आक्रमक घोषणाबाजी। अतिरिक्त लागू केलेला मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी। पालघरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त। वाढवण बंदर संघर्ष समितीने जनसुनावणीला विरोध केल्यानं प्रशासन सतर्क। अहमदनगरच्या राळेगण सिद्धी येथे भाजप खासदार सुजय विखेंनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट। अण्णा हजारेंना साखर डाळ देत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुरू केलेल्या साखर डाळ शिधा उपक्रमाची दिली माहिती। छत्रपती संभाजीनगर शहरात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा जनता दरबार। 250 तक्रारींपैकी 50 तक्रारी सहज दूर केल्याचा दानवेंचा दावा। खासदार सुप्रिया सुळे आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर। नीरा येथे व्यापारी आणि डॉक्टरांशी साधला संवाद। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करणं बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या अंगलट। बॉससह 44 कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी बजावली कारणे दाखवा नोटीस। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जळगावात मंदिरांची स्वच्छता मोहीम सुरू। मंत्री गिरीश महाजन स्वच्छता मोहिमेत सहभागी। भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली कृष्णेश्वर मंदिराची साफसफाई। साफसफाईत भाजप कार्यकर्त्यांचाही सहभाग। चिपळूणमधल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात प्रभू रामचंद्रांवरील ग्रंथपुस्तिकांचं प्रदर्शन। ग्रंथ प्रदर्शनाचा चिपळूणमधले वाचक घेत आहेत लाभ। नाशिकमध्ये नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने 22 जानेवारीसाठी 15,000 साजूक तुपातले मोतीचूर लाडू तयार करण्याचं काम सुरू। श्रीरामाचा प्रसाद म्हणून लाडूंचा रविवार कारंजा परिसरात वाटप होणार। नागपूर इथल्या वर्धा मार्गावरील प्रसिद्ध साई मंदिराला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं विशेष निमंत्रण। मंदिर समितीने श्रीराम मंदिर उभारणीच्या कामाला हातभार लागावा म्हणून 3 वर्षांपूर्वी 25 लाख रुपयांचा दिला होता निधी। सांगलीच्या मिरजमध्ये साकारली प्रभू श्रीरामाची भव्य रांगोळी। रांगोळीद्वारे राम मंदिराच्या सुंदर प्रतिकृतीचं दर्शन। आकर्षक आणि भव्य रामाची रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट। नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकावर सुरक्षा मॉक ड्रिल। पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक कडून रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर। संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी, बाबनलाल महाराज, रामाराव महाराज समाधी स्थळाचं घेतलं दर्शन। 22 जानेवारीला राज्यभरात श्रीरामाची भव्य मिरवणूक काढली जाणार। यासाठी श्रीरामांच्या मूर्तीच्या मागणीमध्ये मोठी वाढ। नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार वरुण भोईर यांनी साकारल्या 3 ते 13 फुटापर्यंतच्या मूर्ती। नाशिकच्या सटाणा तालुक्यात विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित। मुख्याध्यापक आणि इतर सहकारी शिक्षकांवर कारवाई। तर शिक्षकांवर केवळ निलंबनाची नाही तर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पालकांची मागणी। ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत भंडाऱ्यात स्वाक्षरी मोहीम। संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांचं महाधरणं आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।